सुमती यांनी एक मोठा उच्छ्वास टाकला आणि खोलीचे दरवाजे बंद केले. विराज, तुझ्या बाबांना पैशांची हाव नव्हती. ते एक आर्किटेक्ट होते, पण त्यांच्यावर एका मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनचे भाई जगतापचे कर्ज होते. जगतापने त्यांना धमकी दिली होती, जर त्यांनी सदानंद सावंत यांच्या बंगल्यातील गुप्त तळघराचा नकाशा आणून दिला नाही तर तो आपल्या कुटुंबाला संपवून टाकेल. विराज सुन्न झाला. म्हणजे बाबांनी ते स्वतःच्या इच्छेने नाही केले. गुन्हा हा गुन्हाच असतो विराज. सुमती रडत म्हणाल्या. पण जेव्हा तुझ्या बाबांना कळलं की त्या नकाशासाठी एका लहान मुलीचा जीव गेला, तेव्हा ते पूर्णपणे तुटले. त्यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि भाई जगतापपासून स्वतःला लपवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले. ते आजही जिवंत आहेत, एका आश्रमात, मानसिक रुग्णाच्या रूपात. विराज आणि सई एकमेकांकडे पाहू लागले. रहस्याचा गुंता सुटण्याऐवजी आणखीनच वाढत चालला होता. त्या रात्री मुंबईच्या त्या हाय राईज अपार्टमेंटमध्ये सईला पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागले. 24व्या मजल्यावर राहूनही तिला खिडकीबाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. तिने खिडकी उघडली. बाहेर पाऊस नव्हता, पण अचानक हवेत गारठा वाढला. तिने आरशात पाहिले. तिच्या मागे तीच पांढऱ्या साडीतली मुलगी कावेरी उभी होती. पण यावेळी ती रागात नव्हती. तिने सईच्या हाताला स्पर्श केला. सईला एक झटका बसला आणि तिच्या डोळ्यांसमोर काही दृश्ये चमकली. तिला दिसले की मुंबईच्या एका जुन्या पडक्या गिरणीत काही गुंड एका वृद्ध माणसाला मारहाण करत आहेत. तो वृद्ध माणूस दुसरा कोणी नसून राजाराम सावंत होते आणि त्यांच्यासमोर उभा होता एक माणूस ज्यांचा चेहरा भाई जगतापसारखा होता. ती बाहुली कुठे आहे? त्या बाहुलीतच तो हिरा लपवलाय ना सदानंदने? भाई जगताप ओरडत होता. सईला गुपित समजले. संपत्ती म्हणजे कोणतेही दागिने किंवा जमीन नव्हती, तर सदानंद सावंत यांनी आपल्या मुलीच्या बाहुलीमध्ये एक मौल्यवान आणि दुर्मिळ हिरा लपवला होता. आणि नाम्या म्हाताऱ्याने जी बाहुली तळघरात ठेवली होती ती खरी बाहुली नव्हती. खरी बाहुली अजूनही कुठेतरी लपलेली होती. सई गुंगीतून बाहेर आली. ती विराजकडे धावली. विराज, मला समजलं. कावेरीचा आत्मा अजूनही शांत झाला नाहीये, कारण मुख्य मारेकरी भाई जगताप अजूनही तुझ्या वडिलांचा शोध घेतोय आणि ती बाहुली शोधतोय. आपल्याला तुझ्या बाबांना वाचवावं लागेल. विराज आणि सई आईने दिलेल्या पत्त्यावर पुण्याजवळील एका दुर्गम भागात असलेल्या शांती आश्रमात पोहोचली. हा आश्रम मानसिक रुग्णांसाठी होता. विराजचे हृदय जोरात धडधडत होते. 20 वर्षानंतर तो आपल्या वडिलांना पाहणार होता, ज्यांना तो मृत समजत होता. आश्रमाच्या मुख्य डॉक्टरांनी त्यांना एका अंधाऱ्या खोलीत नेले. तिथे कोपऱ्यात एक वृद्ध माणूस भिंतीकडे तोंड करून बसला होता. त्याचे केस पांढरे झाले होते आणि तो सतत भिंतीवर काहीतरी खरडत होता. बाबा, विराजचा आवाज थरथरला. तो वृद्ध माणूस हळूच वळला. त्याचे डोळे शून्य होते. विराजला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव आले. नाही, मला मारू नका. मी नाही सांगणार ती बाहुली कुठे आहे. जगताप, मला सोडून दे, तो ओरडू लागला. विराजने त्यांना जवळ घेतले. बाबा, मी तुमचा मुलगा आहे विराज. आणि ही सई, सदानंद काकांचा अंश. सदानंद नाव ऐकताच राजाराम शांत झाले. त्यांनी सईकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सई, तू हुबेहूब तुझ्या आईसारखी दिसतेस. मला माफ कर बेटा. मी कावेरीला वाचवू शकलो नाही. नाम्याने मला फसवले आणि भाई जगतापने मला जिवंत मारले. बाबा, ती खरी बाहुली कुठे आहे, ज्याच्या मागे भाई जगताप लागला आहे? विराजने विचारले. राजाराम यांनी
सईच्या गळ्यातील लॉकेट पाहिले. ती बाहुली कुठेही नाही आहे विराज. सदानंदने ती बाहुली आंजर्ले गावच्या त्याच विहिरीत टाकली होती जिथे कावेरीला टाकलं गेलं. पण त्या बाहुलीला बाहेर काढण्यासाठी एक विशिष्ट मंत्र आणि सईच्या रक्ताची गरज आहे. भाई जगतापने माझ्यावर पाळत ठेवली आहे. तुम्ही इथे येऊन मोठी चूक केलीत. अचानक आश्रमाच्या बाहेर गाड्यांचे आवाज आले. काही काळोख्या आकृत्या हातात हत्यारे घेऊन आश्रमाच्या आत घुसल्या. भाई जगतापच्या माणसांना विराज आणि सईचा पत्ता लागला होता. त्यांना जिवंत पकडा. बाहेरून एक क्रूर आवाज आला. विराजने खोलीचा दरवाजा आतून बंद केला, पण गुंड दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. खिडकीतून बाहेर पडणे अशक्य होते, कारण खाली खोल दरी होती. सई पुन्हा एकदा कावेरीच्या प्रभावात आली. तिचे डोळे चमकले. विराज, घाबरू नकोस. आता लढण्याची वेळ आली आहे. गुंडांनी कुऱ्हाडीने खोलीचा लाकडी दरवाजा तोडण्यास सुरुवात केली. राजाराम भीतीने कोपऱ्यात थरथरत होते. विराजने खोलीतील एक लोखंडी स्टँड हातात घेतला. तो सईला मागे सारत म्हणाला, सई, तू बाबांना घेऊन खिडकीच्या बाजूला हो. मी यांना बघतो. पण सई तिथेच शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. दरवाजा पूर्णपणे तुटला आणि 3 धष्टपुष्ट गुंड आत शिरले. त्यांच्या हातात चॉपर आणि पिस्तूल होते. चला, भाईने तुम्हाला बोलावलंय, एक गुंड हसत म्हणाला आणि त्याने सईचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी खोलीतील सर्व ट्यूबलाईट्स एकाच वेळी फुटल्या. संपूर्ण आश्रमात अंधार पसरला. खिडकी बाहेरून अचानक ढग दाटून आले आणि जोरात वारा वाहू लागला. सईच्या शरीरातून एक अमानवी भयानक हसण्याचा आवाज आला. माझ्या बहिणीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? अंधारात फक्त सईचे डोळे चमकत होते. तिने त्या गुंडाचा हात धरला आणि एका झटक्यात त्याचा हात मनगटापासून मोडून टाकला. तो गुंड वेदनेने ओरडला. बाकीच्या 2 गुंडांनी गोळ्या झाडल्या, पण त्या गोळ्या हवेतच थांबल्या. जणू काहीतरी अदृश्य भिंत त्यांच्यासमोर होती. सईने हवेत हात फिरवला. खोलीतले फर्निचर, टेबल, खुर्च्या हवेत उडू लागल्या आणि त्या गुंडांवर जाऊन आदळल्या. काही मिनिटातच ते 3ही गुंड रक्ताच्या थारोळ्यात पडले. राजाराम हे दृश्य पाहून थक्क झाले होते. कावेरी, माझी बच्ची, ते हात जोडून पुटपुटले. सई राजाराम यांच्या समोर गेली. तिचा आवाज मऊ झाला. काका, तुमचं पाप मोठं होतं, पण तुम्ही 20 वर्षे नराधमासारखं जगून त्याची शिक्षा भोगली आहे. मला खरी संपत्ती नकोय. मला फक्त त्या भाई जगतापचा अंत करायचा आहे. विराज, आपल्याला आत्ताच आंजर्ले गावी परत जावं लागेल. भाई जगताप तिथेच येणार आहे. कावेरीचा आत्मा सईच्या शरीरातून मुक्त झाला आणि सई पुन्हा बेशुद्ध पडली. विराजने वेळ न गमावता वडिलांना आणि सईला गाडीत बसवले. आता शेवटच्या लढाईची वेळ आली होती. त्यांना पुन्हा त्याच भैरव निवास बंगल्यात जायचे होते, जिथून हे सगळं सुरू झाले होते. गाडी सुसाट वेगाने कोकणाच्या दिशेने धावत होती. राजाराम आता थोडे स्थिरावले होते, पण त्यांच्या मनात भाई जगतापची भीती कायम होती. सईला जाग आली. ती खूप थकलेली वाटत होती. तिच्या शरीरावर कावेरीच्या शक्तीचा ताण पडत होता. विराज, मला असं वाटतंय की आपण एका मोठ्या चक्रव्यूहात चाललोय. भाई जगतापकडे खूप माणसं आणि शस्त्र असतील. आपण पोलिसांना का नाही सांगत? सईने विचारले. सई, ही लढाई मानवी कायद्याची नाही आहे. विराज गाडी चालवताना म्हणाला. पोलीस भाई जगतापला पकडू शकतील, पण कावेरीचा आत्मा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हा शाप संपणार नाही आणि भाई जगतापला तिथपर्यंत ओढून आणणं
हे कावेरीचंच नियोजन आहे. रात्रीचे 12 वाजले होते जेव्हा त्यांची गाडी भैरव निवासच्या समोर थांबली. बंगला पूर्वीपेक्षा जास्त भयानक आणि निर्जन वाटत होता. विहिरीच्या बाजूने एक विचित्र लाल प्रकाश हवेत तरंगताना दिसत होता. ते गाडीतून उतरणार इतक्यात मागून 4 ते 5 गाड्या आल्या आणि त्यांनी विराजच्या गाडीला वेढा घातला. गाड्यांमधून अनेक सशस्त्र गुंड उतरले आणि त्या गर्दीतून बाहेर आला एक 60 वर्षांचा, पांढरे केस असलेला, अंगावर सोन्याचे दागिने घातलेला क्रूर माणूस, भाई जगताप. वा राजाराम, 20 वर्षानंतर शेवटी तू समोर आलासच, भाई जगताप हसत म्हणाला. आणि सोबत संपत्तीची खरी चावी म्हणजे सदानंदची भाची सईलाही आणलंस. खूप छान. जगतापच्या गुंडांनी विराज, सई आणि राजाराम यांना पकडले आणि विहिरीच्या काठावर आणले. जगताप, मला मारून टाक, पण माझ्या मुलाला आणि सईला सोडून दे, राजाराम यांनी विनवणी केली. अरे राजाराम, मला तुमच्या जीवात काहीच रस नाही आहे. मला तो कोहिनूरसारखा मौल्यवान हिरा हवा आहे, जो सदानंदने त्या बाहुलीत लपवला होता. नाम्या मूर्ख होता. त्याला वाटलं लॉकेटमध्ये चावी आहे, पण खरी चावी या मुलीचं रक्त आहे. विहिरीतून ती बाहुली तेव्हाच वर येईल जेव्हा सावंत कुटुंबाच्या शेवटच्या रक्ताचा थेंब या विहिरीत पडेल. भाई जगतापच्या डोळ्यात हावरेपणा दिसत होता. त्याने एका गुंडाला इशारा केला. गुंडाने सईचा हात पकडला आणि तिच्या हातावर सुरीने वार केला. सईच्या हातामधून रक्ताची धार लागली आणि ते रक्त थेट विहिरीच्या पाण्यात पडू लागले. सईचे रक्त विहिरीत पडताच पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला. विहिरीच्या तळातून काहीतरी वर येऊ लागले. पण ती बाहुली होती की कावेरीचा भयानक कोप? जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.